समालोचन कक्षामध्ये वारंवार विनंती करतोय मित्रांनो, नावं आम्हाला कळणार नाही आहेत आणि नावं सांगण्यासाठी आपण या ठिकाणी या. गोलंदाज आहे अरबाज, एक उद्योन्मुख, एक शानदार असा गोलंदाज अरबाज. आणि या ठिकाणी सलामीरांची जोडी सपवान सपवान आणि अमन. 1:15 सामना सुरू होतोय. बरोबर 1:45 मिनिटामध्ये बरोबर ना, 1:45 पर्यंत सामना संपलाच पाहिजे. गोलंदाज अरबाज, पहिला चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, चेंडू टोलवलाय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, फेक करतोय, तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं दो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अरबाज आपल्या गोलंदाजी मार्कवर होतोय सज्ज. या ठिकाणी हलकेसे टोलवलंय, बघितलं गेलं, थोडीशी मिसफिल्डिंग ढिलाई, परंतु एकाच धावेवर हे समाधान मानावं लागणार आहे. एक काटेकी टक्कर नक्कीच बघायला मिळेल. कालच्या सत्रामध्ये 5 सामने, एक रोमांचक सामने क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी या ठिकाणी आले होते. आणि आताचा जो सामना महाराष्ट्र ट्रेडर्स वर्सेस प्रोग्रेस ग्रुप, या ठिकाणी जोराचा फटका आहे, परंतु काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. एक जीवनदान चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी, लाखाची केल्यान खाक, आणि या काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला भॉक. अशी काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सीमारेखा पार चौकार. डीजे चांगली सफलता मिळणार होती, एक चांगला लॉलीपॉप झेल होता, परंतु थोडासा उंचीचा अभाव आणि हातातून चेंडू निसटून सरळ सीमारेखा पार. चौकाराने धावसंख्येत पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. खूप सुंदर फलंदाजी अमनच्या बॅटमधून. या ठिकाणी पुन्हा एकदा एक झेलची संधी पाहूया पाहूया, आणि हा झेल टिपला गेला. या विकेटचं महत्व माहिती आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, झेल घेतोय आणि बॅक टू पॅव्हलियन. अमनला मात्र डगआउटमध्ये परतावं लागतंय. 5 धावांची बॅग डोक्यावर घेऊन डगआउटमध्ये परततोय. नवीन फलंदाज जोपर्यंत मैदानात येईल तोपर्यंत सुंदर असं सुगम संगीत. सुगम संगीत आपण ऐकवत आहे. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय, त्याचं नाव आहे नवीन फलंदाज येतोय तो आकिब. आकिब नावाचा फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. आकिब पाहूया, 3ऱ्या क्रमांकावर अमनची जागा घेण्यासाठी फलंदाजीला येतोय. ज्याला वन डाऊन असं म्हटलं जातं तोच. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचं पतन होते. खूप सुंदर गोलंदाजी अरबाजची, 6 धावा खर्च करतोय. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर नक्कीच या ठिकाणी 1 गडी बाद करतोय. खूप चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या दरम्यान एवढी सुंदर गोलंदाजी, कारण 2 क्षेत्ररक्षक बाहेर दिसत आहेत. फलंदाजाला कोणतेही मोठे फटके मारण्याचं स्वातंत्र्य नाही. 5 धावा जरी आपण पाहिल्या तरी पण या ठिकाणी एक चुकीमुळे गडी बाद झाला असता, तिथे चौकार गेला, म्हणजे अचूक टप्प्यावरची. नवीन गोलंदाज या ठिकाणी माजिद. या ठिकाणी पाहूया, चेंडू 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 जातोय 2 धावांसाठी डिक्लेअर झोनमध्ये.
घुटना टेक तमाशा देख असा काहीसा पवित्रा पाहायला मिळतोय. माजीद एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या षटकाचा अरबाजचा विचार केला 6 धावा खर्ची करतोय, 1 गडी बाद करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं बॅटची कड घेतोय आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेखा बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावांसाठी. बघता भजी मागता वडे, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसने मागू किलो अशी मालवणी म्हणीची आठवण या निमित्ताने होता. आणि या ठिकाणी 4 धावाने धावसंख्या पोहोचते 12. आपल्या हातात घड्याळ आहे, त्याचे आकडे आहेत 12. कॅलेंडरचे महिने 12. आपला जन्म झाल्यावर 12व्या दिवशी आपलं नामकरण केलं जातं, बारसा घातला जातो, तीच 12 अशी धावसंख्या. या ठिकाणी पुन्हा एकदा तसाच पवित्रा चेंडू 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 उडी 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 स्टँड में जाके जुडी. सुंदर षटकार पाहायला मिळतो. डीजे डीजे भाई एक सुंदर षटकार पाहायला मिळतो. या षटकाराने धावसंख्या 18वर पोहोचेल. या ठिकाणी ब्लॉक होलमा टाकलेला सुंदर कलाईदार फटका, राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय 1 2 3 4 चेंडू सीमारेखा पार. चौकार पाहायला मिळतोय, सुंदर चौकार. डीजे चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा आघात करण्याचा प्रयत्न, सुंदर कलाईदार फटका. आणि पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू अडवला जाईल का? यस, पाहूया. चेंडू जातोय सीमारेखा पार. एक नाटकीय स्वरूप, सुंदर खेळी मी म्हणेन. फलंदाज या ठिकाणी सफवान. सुंदर असे फटकेबाजी नक्कीच चालू आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावा होत आहेत त्या 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला फटका, गमीला घरंगळत जाणारा फटका, विथ अराउंड द कार्पेटचा फटका. 1 धाव. बघता बघता जोपर्यंत बॉलरच्या दिशेने फेक होते ना तोपर्यंत 2 धावा. या 2 धावाने धावसंख्या तर पुढे सरकते. 28 धावा. 2 षटकं मांडेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपत आहेत. पहिल्या षटकात 6 धावा हे नाममात्र अरबाजने खर्च केल्या होत्या. आणि आता जर धावसंख्या बघितली तर 28 म्हणजे या ठिकाणी 22 धावा हा मजीद खर्च करतोय. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 22. आणि त्याचं काम पण तसंच आहे, कारण सफवानने सुंदर अशी खेळी केली आहे. आणि नुकताच आलेला आकिब नावाचा फलंदाज, त्याला अजून स्ट्राईक मिळणं बाकी असेल. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो आकिब. बघूया गोलंदाज कोण असेल. अरबाज आपल्या कोट्यातील दुसरं, संघाच्या वतीने 3रं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अरबाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अरबाज या ठिकाणी चेंडू उडालाय. हॅलो, चेंडूचा कारंजा झेल सोडला गेलाय. आणि या ठिकाणी 2 धावा म्हणजे 30 धावा या धावफलकावर. हॅलो, हॅलो. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय.
हॅलो, आवाज जरा वाढवा, जरासा आवाज वाढवा. या ठिकाणी पाहिलं गेलं तर यावर एक धाव पळून पूर्ण करत असताना 31 अशी धावसंख्या, तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकाच्या मध्यांतराला पाहिलं गेलं तर एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल मैं फिर खडा करूंगा, अशी काहीशी स्थिती पाहायला मिळते आहे. खूप चांगला रंगतदार सामना. अरबाज या ठिकाणी हलकेसे टोलवला जातोय. दोन क्षेत्ररक्षकां नाही, या ठिकाणी पॉईंटचा क्षेत्ररक्षकडे चेंडू टोलवला जातो. एक धाव पळून पूर्ण करताना 32 धावा हे धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि निश्चित सपवांची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू, पंचांचा नोचा इशारा, म्हणजे मनाजोगा फटका मारण्याची संधी. उघडा डोळे, बघा नीट, हा चेंडू असणार आहे निश्चित फ्री हिट. म्हणजे खरोखरच या फटक्याचा फायदा, या नो चेंडूचा फायदा उठवेल का? 33 धावा, ज्यांना आकड्यांचा खेळ कळतोय, ज्याला मटका असं म्हणतात, त्याला तिरीचा डबल गेम असं म्हटलं जातं, तोच 33 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, आणि हा झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. खेळी संपुष्टात. परंतु या ठिकाणी नो चेंडू, फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे कोणताही धोका फलंदाजाला नाही आहे. आणि त्यामुळे यावर धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा पळून पूर्ण होतात, म्हणजे 35 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. या ठिकाणी सुंदर फटका, चेंडू बघूया, चेंडू ट्रॅव्हल करत करत चेंडू सीमारेखा पार. 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. काय झालंय फलंदाजी, रणरणत ऊन दुपारचं कदाचित असावं, नाही तर हा सहज अडवण्याजोगा चेंडू होता. डीजे तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ माघारी परततोय. या षटकात जर विचार केला, अरबाज टोटल 2 षटकामध्ये 27 धावा, 17 धावा तो खर्ची करतोय आणि एक मात्र सफलता मिळवतोय. धावसंख्या पाहिली तर 39, म्हणजे 11 धावा या षटकामध्ये खर्च करतोय. आणि 3 षटकात विचार केला, प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी राखण्यात यश मिळवतोय. या स्पर्धेच्या ठिकाणी आमचं आदरणीय व्यक्तिमत्व उमरजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे, अगदी शब्दसुमनाने, अगदी आपुलकीने आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपली वाट व्यासपीठ पाहत आहे. उमर नाईक सर यांनी या ठिकाणी मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आमच्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद उमरजी नाईक. तर 4थं षटक पाहूया कोण, तर मजीद हा आपलं दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक मजीद मारा करतोय. या ठिकाणी चेंडू उडवलाय, कारंजा उडालाय, झेल टिपलाय, दुसरा झेल या 8 नंबर जर्सीच्या क्षेत्ररक्षकाने सुंदर असा झेल टिपलाय आणि खरोखर कौतुकास्पद झेल माघारी परतोय. फलंदाज बाद होतोय. सपवानची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. सपवान बाद, डीजे.
क्रीडाप्रेमी या सगळ्यांचं शब्दसुमनाने खूप खूप स्वागत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. दुपारचं जेवण मस्तपैकी झालं असेल तर आपली पावलं मैदानाच्या दिशेने वळवा. मित्रांनो, तुमची उपस्थिती हीच आमची प्रेरणा नक्कीच असते. तसौर आउट कोण झाला? तसौर येतोय या ठिकाणी मारलंय गोलंदाजाच्या दिशेने. थोडंसं एक डाव हलका फुलका करतं. दुसऱ्या धावेसाठी पैर खोलले गेलेत आणि पाहिलं नजर हटी दुर्घटना घटी. थोडासा क्षेत्ररक्षक दूर राहतोय. जिथे एक धाव मिळणार होती त्या ठिकाणी दुहेरी धावांची लहर मैदानात पाहते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. गोलंदाज मजीद आपलं दुसरं षटक, संघाच्या वतीने चौथं षटक मारा करतोय. 8 पावलांचा रनअप राईट आर्मवर. या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय. पॉईंटच्या दिशेने तर चेंडू जातोय. एक धाव निश्चित असेल. 2 क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या मागे. पैर खोललेत नॉक आणि या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानलं. नॉन ट्रॅक एंडच्या फलंदाजाला घाई होती, परंतु तो धोका धरू नक्कीच शकला असता. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर एकच धाव संघाच्या खात्यात जमा होत असताना या ठिकाणी 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेला फलंदाज पहिला अमन, त्यानंतर सफवान. या ठिकाणी सुंदर असा कलाईदार फटका पाहिलंय. अगदी ग्रीप मिळाली फटका मारण्याची. जोपर्यंत फेक येते गोलंदाजाच्या दिशेने तोपर्यंत एकच धाव ही संघाच्या खात्यात जमा होताना दिसतील. बायको गेली माहेराक आणि शेजारीन बसली अहेराक, हे एका मालवणी म्हणीची आठवण मात्र नक्की या दरम्यान आपल्याक होता. पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक होलच्या चेंडूला चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दुहेरी धावाचा प्रयत्न नाकामयाब होतोय. एका धाव्याने धावसंख्या 44. एक नेल्सन फिगर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. एक सुंदर असा फटका आपण बघू शकता. एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न जे यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in आपल्याशी जुडले गेलेत त्यांनी निश्चित हे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक चांगला फटका चेंडूकडे आहे. क्षेत्ररक्षक लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, फेक करेल तोपर्यंत एक धाव. आणि या एका धावेबरोबर चौथ्या षटकाची होते सांगता. 4 षटकाच्या सांगते अखेर धाव संख्या होते 45 धावा. म्हणजे जवळपास 11.25 धावांची सरासरी या ठिकाणी राखली गेली आहे. आणि नक्कीच थोडासा रंधनंत होऊन खेळाडूंना त्रास होतो, परंतु स्पर्धेचे नियम आहेत मित्रांनो. निर्बंध घातले गेलेत. 30 मिनिटामध्ये आपल्याला डाव संपवायचा आहे. आतापर्यंत वेळ जर पाहिला अजून 13 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे 13 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं पूर्ण करायची आहेत. नवीन गोलंदाज आरिफ नावाचा या ठिकाणी वल्लव रे नकवा वल्लव अशी काहीशी स्थिती. चेंडू फळीचा संपर्क नव्हता. यष्टीरक्षक आपलं काम मात्र चोख बजावतोय आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. जी षटकं आता मात्र 2 षटकं मोठ्या फटकेबाजी हाणामारीची षटक ठरू शकतात. त्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी आरिफची पाहायला मिळते. पुढचा चेंडू या ठिकाणी तशाच पद्धतीचा चेंडू बळीचा संपर्क नाही. वल्लव रे नको वल्लव अशी काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. थंडीच्या दिवसात शेकोटीक बसलो आणि होरपळून मेलो असे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका चेंडूच्या खाली आहे. क्षेत्ररक्षक 7 नंबर जर्सी आणि या ठिकाणी तबरेज हा झेल पकडतोय आणि माघारी मात्र परतावं लागतंय. फलंदाज आकिरला अरबाजने झेल पकडलाय. सुंदर झेल ज्या निर्णायक क्षणी या ठिकाणी माघारी परतवतो. नवीन फलंदाज मैदानात मतीन एक गुणवान खेळाडू आहे. मी पाहिलंय गेल्या वर्षी, या वर्षीही चांगला फॉर्मात आहे. आणि मतीनला एवढं मागे का ठेवलं याचं कारण अजून त्याच्या हातात चेंडूचा विचार केला. अजून 1 षटक बाकी आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मतीन नावाचा फलंदाज मैदानात येतोय, तो म्हणजे आकिबची जागा घेण्यासाठी. मतीन आणि तौसिफ ही 2 फलंदाजी जोडी मैदानात.
या ठिकाणी सुंदर जोरदार कलाईदार फटका, चेंडूकडे आहे क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला जातोय, अचूक फेक जोपर्यंत येते तोपर्यंत एक धाव. एका धावाने धावसंख्या तर पोचते ती 46 या धावसंख्येवर. खूप सुंदर गोलंदाजी अकिबची आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा तोच कित्ता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा मात्र पंचांचा येतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26चा वापर, दोन्ही पंच दोन्ही हात हवेत समांतर करत अवांतर चेंडूचा इशारा देत आहेत. या ठिकाणी आता मात्र फटका थोडासा टायमिंग मिस होतोय, दोन क्षेत्ररक्षकच्या मध्ये चेंडू पडतोय आणि या ठिकाणी 2 धावा पळून केल्या आणि 2-2 वरून म्हणजे दोघांनी केल्यानी शेती आणि दोघांनी पण केल्यानी त्याची माती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 धावाने धावसंख्या 49 अशी धावसंख्या. अजूनही भैरवी घालणारा शेवटचा चेंडू बाकी असेल तो 5व्या षटकाचा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, या ठिकाणी मारण्याचा मोठा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि परिणामतः या ठिकाणी पाहिलं गेलं तर 1 धाव ही संघाच्या खात्यात. म्हणजे एका धावाने अर्धशतक मात्र फलकावर लागतंय. आणि विचार केला तर 50 धावा 5 षटका म्हणजे प्रति षटकामागे जर विचार केला तर 10 धावांची सरासरी राखली आहे. पहिल्या 2 षटकात 28 धावा म्हणजे 14 धावांची सरासरी होती. त्यानंतर जर पाहिलं तर मजीद आणि आसिफ यांनी खूप सुंदर अशी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली, त्यामुळे हळूहळू ॲव्हरेजची कमी मात्र जाणवायला लागली. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा, सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि म्हणून ह्या तरुण पळीने आज समीर नाईक सारख्या खेळाडूला गुरु मानले आणि समीर नाईक याने अनेक खेळाडूंना घडवलंय. आपल्या गावातील खेळाडूंचे टॅलेंट कुठेतरी जिल्हा पातळीवर, महाराष्ट्र देश पातळीवर निर्माण व्हावेत यासाठी ही SPL अर्थात सौंदर्य प्रीमियर लीगची निर्मिती केली गेली आहे. वाहिद नावाचा गोलंदाज शेवटचा निर्णायक हाणामारीचा षटक टाकण्यासाठी त्याच्या खांद्यावर कप्तानाने बंदूक टाकली आहे. आणि पाहूया वाहिद शेवटचं षटक हे विस्फोटक फलंदाजीसाठी, म्हणजे या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा जमवता येतील तेवढ्या धावा जमवायच्या आणि संघाला एक समोरच्या संघाला घाम खोडणारा फायटिंग टोटल इथे तयार होते. वाहिद हा चेंडू वाईड, चेंडूचा पंचांचा इशारा होता. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात म्हणजे 51 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली की इतिहास रचला जातो हे नेहमीच ठरलं गेलंय. पुन्हा एकदा वाईड, या ठिकाणी सुंदर चेंडू, फ्लाईट दिलाय चेंडूला, थोडासा वाईडवरून थोडासा उसळी घेणारा चेंडू, फलंदाजाला मात्र बीट केलं जात आहे. ज्या षटकामध्ये 1, 2, 3 फटके नेहमीच बघायला मिळत आहेत. आणि नक्कीच हा क्रिकेटचा ज्युअर आहे, क्रिकेटचा महासंग्राम आहे. आणि डिसेंबर महिन्यापासून एक मोठी स्पर्धाचे हे सामने सुरू होतात रत्नागिरी सिंधूर जिल्ह्यात. या ठिकाणी पुढे सरसावत मारण्याचा होता प्रयत्नच राहतो आणि या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण करत असताना धावसंख्या मात्र पोहोचते ती 52 या धावसंख्येवर. 52 लॉस ऑफ 3 विकेट अशी स्थिती नक्कीच पाहायला मिळते. वाईद पहिला चेंडू जरूर वाईट टाकला होता आणि त्यानंतर एका चेंडूवर 1 धाव आणि आताच्या चेंडूवर 1 धाव, म्हणजे निश्चित अचूक टप्प्यावरची गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वाईद नावाचा गोलंदाज. क्षेत्ररक्षण वारंवार सजवलं जात आहे. पाहूया एखादा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल परंतु गोलंदाजी, या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय. बघूया काय असेल चित्र. पंचांचा इशारा येणं आमच्यापर्यंत बाकी आणि चेंडू बघूया 6 धावांसाठी षटकार. एक बऱ्याच या फटक्याची आवश्यकता, तोच फटका पाहायला मिळतो. DJ
पंचाने आधी षटकार दिलाय. पंच आता बघूया काय म्हणतात. कोणी खेळाडूंनी आपसात बोलू नका. पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंचांना गरज वाटली तर आम्ही नक्कीच रिव्ह्यू घेऊ, पाहू कुठे चेंडू पडलाय काय. परंतु आपापसात खेळाडूंनी एकमेकांशी बोलायचं नाही. एका ठिकाणची गर्दी पांगवा. पंच तुम्ही निर्णय द्या, आमच्यापर्यंत येऊ देत. पंचांचं आल्याशिवाय आम्ही कसं करणार. हे कर ना जरा रिव्ह्यू टाकायला टाक ना. नाही बा, पण तरी बघून घ्या. कुठे पंच खेळ थांबवू नका, निर्णय ताबडतोब द्या. 30 मिनिटात डाव आवरलाच पाहिजे. मला सांग, मी सांगतो.
4 धावांचा चौकाराचा निर्णय पंचांचा बऱ्याच उशिरानंतर येतोय. सामन्याला सुरुवात करा. 4 धावा या दिल्या जात आहेत. म्हणजे 4 धावाने धावसंख्या तर पोहोचते. धावा होत आहेत 56 धावा. अब तक 56 असं म्हटलं जातं. ती 56 अशी धावसंख्या. चला सामन्याला सुरुवात करा. चेंडू माघारी परत आहेत. 3 चेंडू. 6व्या षटकातील 3 चेंडू माघारी परत आहेत. पुन्हा एकदा वाईद आपल्या गोलंदाजीवर सज्ज होतोय. 3 चेंडू असतील 6व्या षटकाचे बाकी. 56 धावा या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. लहरों से डर के नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मैदानावर द बेस्ट असेल तेच मैदानावर तुम्हाला द्यावं लागेल. तरच आपला संघ पुढील फेरीत जातो. वाईद पुन्हा एकदा फुल टॉच पद्धतीचा चेंडू. बैल मुझे मार पद्धत चेंडू. चेंडूचा आणि या ठिकाणी दोन्ही पायामधून चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे तर धावा होत आहेत त्या 60 धावा. दुपारचं रंधरंत ऊन त्यामध्ये हा सामना दुपार या ठिकाणी पुन्हा एकदा फुल टॉच पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक बघता बघता 2 धावा या धावफलकावर. 3 धावा धावफलकावर. हॅलो. पंचांचा इशारा येतो वाईड चेंडूचा, अवांतर चेंडूचा. या अवांतर धावेने धावसंख्या पोचते ती 64 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा वाहिद या ठिकाणी पुढे सरसावत मार. पुन्हा एकदा वाईड. वाईडची बरसात केली जाते. निर्णायक षटक असताना वाईडचा चेंडू कुठेतरी लय भरकटल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या होते ती 66. एक नेल्सन फिगर. 66 धावा. एक चांगली फायटिंग टोटल. अजूनही एक चेंडू असेल बाकी. एक चेंडू बाकी. या ठिकाणी उडवलाय चेंडू. भिरकावलाय. हे बघूया 1 2 3 4 चौथ्या टप्प्यानंतर चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावासाठी SPL चौकार. डीजे तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा या धावफलकावर लागल्यात. 71 धावांचं असणार आहे लक्ष. 36 चेंडू 71 म्हणजे जवळपास 12 धावांची सरासरी राखण्याचं असणार आहे आव्हान. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर 36 चेंडूत करायचे आहेत 72 धावा. आणि 72 धावांची आवश्यकता आहे. आणि एक मोठा सामना मतींची खेळी बघितली तर 16 धावा 5 चेंडूत त्याने कुठल्या आहेत. त्यानंतर तवसीरचा विचार केला तर 7 चेंडूत 7 धावा केल्यात. 70 धावा धावफलकावर. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर 71 धावांचं लक्ष हे असणार आहे. आणि निश्चित महाराष्ट्र ट्रेडर्स संघ नाणेफेक जिंकतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय महाराष्ट्र ट्रेडर वर्सेस प्रोग्रेस गुरु त्या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. प्रथम नाणेफेक जिंकतोय महाराष्ट्र ट्रेडर्स. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुखे आमंत्रित करतोय प्रोग्रेस ग्रुपला. प्रोग्रेस ग्रुप हा 70 धावा कुटतोय. 71 धावांचा डोंगर. जवळपास 12 धावांची सरासरी प्रति षटकामागे राखण्याचं आव्हान दिलं गेलंय. काय घडणार आहे मैदानावर? काय बिघडणार आहे? कोणाची जीत कोणाची हार
आहात आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची रंगत आपल्यासमोर मांडण्यासाठी आणि निश्चितच हा सामना कसा असेल ह्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्यासाठी आमचा कणकवली ओसरगावचा एक बुलंद आवाज सर विवेक परब सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. मी राजेश माळवदे तरळे आपली सर्वांची काही क्षणाची रजा घेतोय आणि या ठिकाणी तर ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 71 धावांचं लक्ष असेल. सलामीवीरांची जोडी ताबडतोब मैदानामध्ये येऊ देत. हा सामना झाल्यानंतर पुन्हा चौथा सामना कोणता आहे नाईक ब्रदर्स आणि लबेक सौंदर्य या दोन बलाढ्य संघांमध्ये खेळवला जाईल. निश्चित सामन्याचा लेख 1 मिनिट ठीक आहे बाय. तर निश्चित सामन्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आमंत्रित करतोय एक हिंदी मराठीचा बुलंद आवाज सर विवेक परब यांना मी आमंत्रित करतोय. मी काही क्षणाची रजा घेतोय. धन्यवाद. कणकवली धन्यवाद मालवदे सर। सौंदर्य के इस मैदान में अब मैं विवेक परब आप सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत करता हूं। बीच मैदान में आज के दिन का तीसरा मुकाबला महाराष्ट्र ट्रेडर्स ने टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला, प्रोग्रेस ग्रुप जो कि बल्लेबाजी के लिए निमंत्रित किया गया था 70 रन 6 ओवर के मुकाबले में बनाते हुए प्रोग्रेस ग्रुप ने टारगेट रखा है 71 रनों का। महाराष्ट्र ट्रेडर्स 2 सलामी बल्लेबाज चेस करने के लिए अरबाज और फरहान ये 2 सलामी बल्लेबाज महाराष्ट्र ट्रेडर्स टीम की अगुवाई में गेंदबाजी मोर्चे पर पहले पावर प्ले की ओवर इस्तेमाल करने के लिए सफवान गेंदबाजी मोर्चे पर महाराष्ट्र ट्रेडर्स 71 रनों का पीछा 36 गेंदों में एक बड़ा मुकाबला होने की आशंका। बीच मैदान में काकापीर क्रिकेट क्लब का यह बेहतरीन आयोजन नियोजन और सौंदर्य प्रीमियर लीग यानी कि एसपीएल 2025 का दूसरा दिन, तीसरा सीजन और तीसरा मुकाबला। दौड़ चले अंपायर की बाई बगल से पहला पावर प्ले का ओवर यानी कि दायरे के अंदर 7 खिलाड़ी दिखाई देंगे। 2 खिलाड़ी जो कि मिड विकेट और लॉन्ग ऑन बाउंड्री पर तैनात, बाउंड्री लाइन के ठीक नजदीक ये 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पे तैनात दिखाई देंगे। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज अरबाज, पहली गेंद उड़ाने की कोशिश है, कनेक्शन प्रॉपर, हवाई सफर, गेंद सीमा रेखा के बाहर, सिक्सर 6 रन के लिए। तेज हैरत अंगेज छक्के के साथ अपना और टीम का खाता 71 का पीछा करते हुए पहला धमाका एक बार फिर से उड़ा दिया है। इनसाइड आउट का बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद, यहां पे अंपायर का इशारा, 2 रन घोषित क्षेत्र में गेंद
सिक्सर के बाद ये 2 रनों की बदौलत स्कोरबोर्ड 8 रन, 2 गेंदों का खेल समाप्त। शक्ति प्रदर्शन का ये ओवर, पहला ओवर इस्तेमाल। सफवान गेंदबाजी मोर्चे पर, दोनों गेंदें पाले में लपेटने में लेने की कोशिश, लगभग पहली गेंद के ऊपर कामयाबी, दूसरी गेंद के ऊपर मिलेंगे 2 रन और 2 रन की सहायता से सिर्फ 8 रन। फुल टॉस गेंद, बीमर का इस्तेमाल, गेंद जाती हुई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के ऊपर से 9 के साथ सिक्सर, यानी कि 7 रन गेंदबाज के हाथों से हुई है गेंद स्किट। ये होगी फ्री हिट डीजे के साथ। देखना पड़ेगा, एक बार फिर से दौड़ चलेंगे। गेंदबाज सफवान, स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज अरबाज। इस बार पैडल स्विप करने की कोशिश थी, शफल क्रॉस का ये शॉट कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, बैटक शॉट खेलना चाहते थे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, लेग बाइज का इशारा जो कि अंपायर दिलाते हुए अतिरिक्त 1 रन की सहायता से अरबाज पहुंचे नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर। फरहान होगा स्ट्राइकिंग एंड के ऊपर अगली गेंद खेलने के लिए। 3 गेंदों का खेल समाप्त, 71 का पीछा, 2 छक्के की बदौलत 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बढ़िया बल्लेबाजी, पावर प्ले का ओवर, शक्ति प्रदर्शन करते हुए दोनों बल्लेबाज। नीचे रहती गेंद जिसको सबमरीन डिलीवरी कहा जाता है, गोताखोरी की ये गेंद ने बाकी का काम विकेट कीपर ने पूरा करते हुए एक बेहतरीन गेंद के साथ इस ओवर में वापसी। 15 रन, 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान के। सफवान 4 गेंदों का खेल समाप्त कर चुके हैं। पहला पावर प्ले का ओवर, दायरे के अंदर 7 खिलाड़ी घेरे हुए दोनों बल्लेबाजों को। इस बार पाले में गेंदे लपेटे में लेना चाहते थे, वो इतना अच्छा संपर्क नहीं, फील्डर का भरसक प्रयास, कैच छूटा है, जीवदान मिला है बल्लेबाज फरहान को। मिलेगा सिर्फ 1 रन, लेकिन ये कैचेस लेना पड़ेगा। जीतो कैचेस, जीतो मैचेस, ऐसा कहा जाता है। प्रोग्रेस ग्रुप को ये 70 रन बचाने पड़ेंगे। एक महत्वपूर्ण मुकाबला रहेगा आज के दिन का, लेकिन महाराष्ट्र ट्रेडर्स 71 रनों का पीछा करते हुए ये महत्वपूर्ण भागीदारी, साझेदारी बीच मैदान में 17 रनों की। आगे निकले हैं, ड्राइव का शॉट खेला है, फुलर लेन गेंद, इस बार लॉन्ग ऑन के खिलाड़ी की तरफ से हल्की से मिसफील्ड, दूसरे रन की गुंजाइश, दौड़ चले दोनों बल्लेबाज। गुड रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया तालमेल, और तालमेल के तहत पहले पावर प्ले का ओवर समाप्त। 71 रनों के पीछे की शुरुआत। महाराष्ट्र ट्रेडर्स पहले ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान के 19 रन डीजे के साथ। तीस गेंदों में 52 रनों की दरकार, 71 का पीछा, 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हरीश गेंदबाजी मोर्चे पर, इस बार ड्राइव का शॉट इनसाइड आउट का बेहतरीन ढंग से खेला है। देखना पड़ेगा, गेंद अपनी दिशा बदलती हुई कवर पॉइंट बाउंड्री रीजन की तरफ फील्ड किया गया गेंद को।
दो रन दौड़ के पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन की बदौलत 21 रन, 7 गेंदों का खेल समाप्त। दूसरा पावर प्ले का ओवर जारी होता हुआ। इस बार अल्टी पल्टी, इस बार खेलना चाहते थे पॉइंट लाइन के तरफ। 2 फील्डरों को चीरती हुई गेंद सीमा रेखा पार। SPL 4 डीजे के साथ। खूबसूरत बल्लेबाजी करते हुए फरहान अपने तरकश से एक और बान निकालते हुए गेंदबाज हरीश के गेंद के ऊपर एक 4 और चौके की बदौलत स्कोरबोर्ड 25। इस बार स्कूप किया है, बेहतरीन ढंग से खेला है। लॉफ्टेड स्कूप का ये शॉट लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार। लगातार दूसरा 4 डीजे के साथ। लगातार 2 चौके की बदौलत स्कोरबोर्ड जो कि 29 रन, 29 रन, लॉस ऑफ 0 विकेट। इस बार गेंद पाले में इनसाइड आउट को उठा दिया है। कदमों का बेहतरीन इस्तेमाल किया है। एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के ठीक नजदीक किया जाएगा फील्डिंग। तब तक 2 और रन चुराने का मौका। देर आए हैं फरहान जरूर, लेकिन दुरुस्त आए बीच मैदान में। 6 गेंदों में 13 रनों की पारी, उसमें 2 आतशी चौके। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 10 गेंदों का खेल समाप्त। इस बार भी रिवर्स स्वीप कनेक्शन नहीं होता हुआ, हल्की सी दिशा बदली। 1 रन चुराने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए। 5 गेंदों का खेल समाप्त। 32 रन, 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 71 रनों का पीछा प्रोग्रेस ग्रुप ने बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए। 70 रन और 71 रनों का पीछा करते हुए महाराष्ट्र ट्रेडर्स। इस ओवर में चाहिए एक सफलता। आखिरी गेंद का खेल बाकी। पावर प्ले में बेहतरीन बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज फरहान और अरबाज। 2 सलामी बल्लेबाज महाराष्ट्र ट्रेडर्स को 71 रनों के पीछा करने की बेहतरीन नींव रखते हुए। इस बार कनेक्शन प्रॉपर, हवाई सफर, गेंद छूमंतर, बाउंड्री लाइन के पार आया। बेहतरीन सिक्सर डीजे। अड़तीस रन, 9 लॉस बनाते हुए अभी भी 24 गेंदों का खेल बाकी और 33 रनों की दरकार। जाएंगे डीजे की तरफ, सुनेंगे एक और प्यारा सा गीत। गेंदों में 33 रनों की और दरकार। यहाँ पे वापसी की राह पे लाना पड़ेगा। ये 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण, बहुत क्रूशियल रहेंगी। फरहान और अरबाज क्या विस्फोटक पारी अंदाज से खेल रहे हैं। 38 रनों की पार्टनरशिप लगा चुके हैं। अभी भी 33 और रन दूर अपने लक्ष्य से, लेकिन यहाँ पे प्रोग्रेस ग्रुप को कुछ तो प्रोग्रेस करके दिखानी पड़ेगी। एक विकेट चटकाना होगा इस ओवर में। थोड़ी सी अच्छी गेंदबाजी, लाइन और लेन बरकरार रखने में कामयाबी होगी तो यहाँ पे सफलताएं जरूर मिलेगी। फील्ड में भी वही दमखम दिखाना पड़ेगा। 24 गेंदों में और 33 रन चाहिए जीत के लिए महाराष्ट्र ट्रेडर्स, जो कि दूसरे इनिंग में 71 रनों का पीछा करने वाली टीम। स्ट्राइक एंड के ऊपर फरहान दिखाई देते हुए 7 गेंदों में 14 रन, जिसमें एक छक्का, माफ कीजिएगा 2 चौके शामिल। अड़े बल्ले से घुमाने की कोशिश थी, हल्की सी हवा में ज्यादा डाल बैठे थे गेंद, फ्लाइट दिया था, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर। गति परिवर्तित गेंद
22 के हैसियत से 1 रन मिलता हुआ, जो कि अरबाज होंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। अतिरिक्त खाते में 1 रन जुड़ते हुए 39 रन बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान के महाराष्ट्र ट्रेडर्स 71 रनों की पीछे की शुरुआत। दमदार फुल टॉस गेंद है, उड़ाने की कोशिश है, हवा में मार बैठे हैं, यहां पे कनेक्शन नहीं हुआ है, विकेट का पतन। पहले विकेट की जिस सफलता की सोच में थे गेंदबाज अमान, वो सफलता दिलाते हुए 39 पे 1 महाराष्ट्र ट्रेडर्स। डीजे नया बल्लेबाज आतिक स्ट्राइक एंड के ऊपर। फुल टॉस गेंद थी, उड़ाना चाहते थे लॉन्ग ऑफ रीजन के ऊपर से, लेकिन मिस टाइमिंग होता हुआ शॉट ठीक बाउंड्री लाइन के नजदीक, वहां पे फील्डर बेहतरीन कैच और पहले विकेट का पतन। 39 पे 1, 2 गेंदों का खेल समाप्त। आतिक नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर इस गेंद का सामना करेंगे। 22 गेंदे और 32 और रन दूर अपने लक्ष्य से महाराष्ट्र ट्रेडर्स, लेकिन प्रोग्रेस ग्रुप इस ओवर में जो चाहिए तो भी सफलता दिलाते हुए। अमान गेंद अंदर, दंडी बाहर, लाखों का व्यवहार, करोड़ों की भूल, और झोपड़ी खोल के देखा तो मुद्दल गुल, दांडी 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 गुल। डीजे आरिफ नंबर 4 बैटर स्ट्राइकिंग एंड के ऊपर। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सफलताएं ऑन अ पॉसिबल हैट्रिक। अमान जिस सफलताओं की तलाश में था प्रोग्रेस ग्रुप, वो सफलताएं यहां पे मिलती हुई 2 बड़ी मछली जाले में। बैक टू द पवेलियन। आरिफ स्ट्राइकिंग एंड के ऊपर इस हैट्रिक वाली गेंद की कोशिश में। गेंदबाज अमान होंगे गेंदबाजी मोर्चे पर। का बेहतरीन स्पेल, 3 गेंदें डाली है अमान ने, 2 विकेट चटकाए लगातार गेंदों के ऊपर। आज के दिन की पहली हैट्रिक के नजदीक। फुल टॉस गेंद, यहां पे हैट्रिक तो नहीं हो पाएगी, लेकिन नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, बॉलर बैक ड्राइव शॉट खेला था, 1 रन चुराने में कामयाबी। 40 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि 4 गेंदों का खेल समाप्त। 41 और 31 रन दूर अपने लक्ष्य से 71 रनों का पीछा करती हुई महाराष्ट्र ट्रेडर्स की यह टीम। सलामी बल्लेबाज फरहान होंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। इस बार पाले में गेंद है, स्कूप का यह बेहतरीन शॉट, सीधा सटीक, तेज हैरत अंगेज सिक्सर, छूमंतर, 6 रन के लिए। डीजे डीजे आरिफ के बल्ले से एक और गेंद, ये हवा में ज्यादा मार बैठे हैं, कनेक्शन नहीं हुआ और गेंद के नीचे मत्तीन। फरहान इस वक्त अपना विकेट खो चुके हैं। बल्लेबाज वापसी गेंदबाज की, एक और विकेट का पतन। 46 पे 3, 3 ओवर की समाप्ति के बाद। डीजे गेंदों में 25 और रनों की दरकार। तीसरे विकेट का पतन। 46 पे नया बल्लेबाज
गेंदबाज गेंदबाजी मोर्चे पर सफवान दिखाई देंगे अपने 18 में चाहिए 25। प्रोग्रेस ग्रुप ने बनाए थे 70, 71 का पीछा करते हुए महाराष्ट्र ट्रेडर्स इस ओवर में 3 झटके दिए। गेंदबाज अमान ने क्या बेहतरीन गेंदबाजी, ओवर हैट्रिक प्राप्त की है। आरिफ स्ट्राइकिंग एंड के ऊपर, बल्लेबाज सफवान गेंदबाजी मोर्चे पर पहले ओवर में 18 रन खर्च किए थे। यहां पे वापसी करने वाली गेंदबाजी होनी लाजमी। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद, बैकफुट पंच किया, स्टीयर किया, इसको गेंद को खेल दिया है पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ। दूसरे रन के लिए दौड़ चले हैं। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया कॉलिंग। 2 रन के साथ संतुष्टि करनी पड़ेगी। 2 रनों की मदद से स्कोरबोर्ड 48 रन 3 विकेट के नुकसान पे। आरिफ जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर, दिलावर उनके साथ नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर 3 विकेट खो चुके हैं। बल्लेबाजी करने वाली महाराष्ट्र ट्रेडर्स जीत के लिए चाहिए 17 गेंदों में 23 और रन। 71 रनों का पीछा। इस बार कोई तो अच्छी गेंद डालनी पड़ेगी, कैच लपकने पड़ेंगे। बढ़िया फील्डिंग अभी तक देखी गई है, लेकिन वो गेंदबाजी होनी लाजमी। दूसरे छोर पे आरिफ बढ़िया तरीके से सूझबूझ वाली बल्लेबाजी होती हुई बीच मैदान में। इस बार बेहतरीन गेंद, पटकी हुई गेंद, अतिरिक्त उछाल, जिस तरीके का अंदेशा था उससे ज्यादा तेज और रफ्तार के साथ गिरफ्तार करने की कोशिश में एक बिंदी गेंद डाल चुके हैं सफवान। खूबसूरत लाइन और लेन के साथ ये गेंद विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद के साथ इस गेंद को खत्म किया सफवान ने। 48 रन स्कोरबोर्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पे। एक और पटकी हुई गेंद, इस बार कलयू के सारे मोड़ देने की मंशा थी। लॉन्ग ऑन का खिलाड़ी फील्ड गेंद के ऊपर मिलेगा। इस गेंद के ऊपर सिर्फ 1 रन और 1 रन की बदौलत 49 रन 3 विकेट के नुकसान पे। 15 गेंदों का खेल शेष और 15 गेंदों में चाहिए 22 रन। प्रोग्रेस ग्रुप बना महाराष्ट्र ट्रेडर्स। एक बड़ा मुकाबला, आज के दिन का तीसरा मुकाबला। 22 गेंदों की दरकार। बैकफुट पंच करना चाहते थे, पॉइंट बाउंड्री लाइन के ऊपर से रन बटोरना चाहते थे, लेकिन अतिरिक्त उछाल वाली गेंद एक बार फिर से विकेट कीपर के गोदी में। एक और डॉट गेंद के साथ समीकरण बदलता हुआ। 14 गेंदों का खेल बाकी, 22 रनों की और दरकार, यानी कि गेंदबाज सफवान इस मैच में इस ओवर के मुताबिक वापसी करने वाली गेंदबाजी। पटकी हुई गेंद, एक और मिसफील्ड, विकेट के पीछे। ये गेंद बाउंड्री लाइन के पार जाती हुई, बल्ले का बाहरी किनारा था जरूर, चौका और चौके के साथ स्कोर बोर्ड 53 रन। तो पछताने से क्या होगा, जब चिड़िया चुग गई खेत। ये कैच लपकना चाहिए था, इस तरीके की कैचेस लेनी पड़ेगी। मैच हाथ में था, ये विकेट शायद इस मैच में करवट ले पाता। ओवर पिच गेंद, ड्राइव का शॉट है, नो मैंस लैंड में गेंद जाएगी। अंपायर का इशारा, 2 रन घोषित क्षेत्र में। 4 ओवर का खेल समाप्त, 55 रन 3 विकेट के नुकसान पे। चाहिए 12 गेंदों में 16 और रन। महाराष्ट्र ट्रेडर्स जो कि पीछा करती हुई 71 रनों का डीजे। धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि 16 धाबांची नितांत आवश्यकता। एका बाजूला प्रोग्रेस ग्रुप बचाव करण्यासाठी सुसज्ज, तर दुसऱ्या बाजूला पाठलाग करताना महाराष्ट्र ट्रेडर्स
दोनही संघांना हा विजय महत्त्वपूर्ण असेल. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर दर्जेदार आयोजन काकापीर क्रिकेट क्लब सौंदळ राजापूर आयोजित सौंदळ प्रीमियर लीग SPL 2025चा थरार हरीश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर संघाच्या वतीनं 5वं महत्त्वपूर्ण षटक हाताना. पहिल्या षटकामध्ये बहाल केलेल्या धावा 19. या षटकामध्ये वापसीची राह वापसीचा बिगुल वाजवला जाईल का? फलंदाजीला खिंडार पाडलं जाईल का? आवश्यक त्या निर्धाव चेंडू हाताळले जातील का? दुसऱ्या बाजूला फलंदाजांची कशी असेल रणनीती? येणारी वेळ येणारा काळ निश्चित सांगून दिला जाईल. यावेळी मोठा फटका मारायचा मानस, पॅडल स्वीपचा फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, यावेळी डीप वरून चेंडू पर्यंत एकेरीचं रूपांतर लिलय हात दुहेरीत आणि दुहेरी धाबेने सांघिक धावफलक 57 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 11 चेंडूंचा खेळ बाकी, 14 धाबांची नितांत आवश्यकता. अटीतटीची लढत होईल का? गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाठराखण करतील का? महाराष्ट्र ट्रेडर्स धाबांचा पाठलाग यशस्वी करेल का? यावेळी उडालाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? यावेळी झालेली घोडचूक, मैदानामध्ये सुटलाय झेल, मिळालंय जीवदान, महत्त्वपूर्ण 2 धाबा. हा झेल खूप महत्त्वपूर्ण असेल प्रोग्रेस ग्रुपसाठी. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी नजरहटी, दुर्घटना घटी, झेल टिपताना धुंडो रे साजनाची परिस्थिती मैदानामध्ये. दुहेरी धाबेने सांघिक धावफलक 59 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 10 चेंडू 12 धाबांची नितांत आवश्यकता. स्ट्राईक एंडवर आरिफ 6 चेंडू 8 धाबांची खेळी. दुसऱ्या बाजूला दिलावर 3 चेंडू 6 धाबांची खेळी. महाराष्ट्र ट्रेडर्स साठी हे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज तर हरीश कडून असतील अपेक्षा प्रोग्रेस ग्रुप क्रिकेट संघाला. ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरवर खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकापर्यंत हलके झालेली मिसफील्ड, बडा घर पोकळ वासा, वारा जातो भसा भसा. मिसफील्डवर मिळालेल्या या 3 धाबा, तिहेरी धाबेच्या लहरीने सांघिक धावफलक 62 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हरीशची महागडी गोलंदाजी आवश्यकता होती. चतुरस्त्र गोलंदाजीची, चतुरसूत्री गोलंदाज वापरण्यासाठी आवश्यक होते ते वेगवेगळे तिकडम लावणारे चेंडू. पुल करायचा प्रयत्न, फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक यावेळी मात्र गलथानपणा करतोय. महत्त्वपूर्ण संजीवनी देणारा झेल यावेळी भुईला दान केला जात. नाममात्र एकेरी धाव ही दिलावरच्या खाती एका जीवदानानिशी जमवली जाते. 63 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 71 धाबांचा पाठलाग आवश्यक. 8 चेंडूंमध्ये 8 धाबा. विजय दृष्टिक्षेपात विचार करायला गेला तर महाराष्ट्र ट्रेडर्सचा मात्र प्रोग्रेस ग्रुपला आवश्यक होत्या हे 2 झेल टिपणं. खाली राहिलेला चेंडू एक महत्त्वपूर्ण चेंडू, निर्धाव समीकरण बिघडवून जातोय. 7 चेंडू 8 धाबांची नितांत आवश्यकता. फलंदाज आरिफ एक महत्त्वपूर्ण डॉट चेंडू खेळून काढतोय. अर्थातच या डॉट चेंडूवर मानसिकता उंचवणारी गोलंदाजी या शेवटच्या चेंडूवर 5व्या षटकाची समाप्ती करताना पाहायला मिळेल का? हे प्रश्नचिन्ह मात्र अपेक्षित असेल. हा निर्धाव चेंडू शेवटचा. यावेळी देखील दर्जेदार सुंदर गोलंदाजी अपील केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. पॉपिंग क्रीजच्या बाहेर पकडला जातोय फलंदाज. अर्थातच यष्टीचीच्या स्वरूपात आणखी एक हादरा. 5 षटकांचा खेळ समाप्त करत 4 गाड्यांच्या मोबदल्यात 63 धाबा महाराष्ट्र ट्रेडर्स क्रिकेट संघाला आवश्यक. 6 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी. डीजे सहा चेंडू 8 धाबांची आवश्यकता. सामना टाय झाला तर 1-1 गुण विभागून दिले जातील. न्यू बॅटर आकिब नॉन स्ट्राइकिंग एंडवर, स्ट्राइक एंडवर दिलावर. मन से जीते जीत, मन से हारे हार, जीत से पहले माने हार उसका हो धिक्कार. 6 चेंडूत 8 धाबांची आवश्यकता. संघर्ष करणं आपल्या हातात.
जय आणि पराभवामधील हे दोन प्रमुख दावेदार दिलावर आणि आकिब यावेळी मैदानात महाराष्ट्र ट्रेडर्स क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव पाहायला मिळेल. 6 चेंडूत 8 धावांचा बचाव केला जाईल. धावा रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील. प्रोग्रेस ग्रुप बनाम महाराष्ट्र ट्रेडर्स चाललेला मुकाबला सौंदळ प्रीमियर लीग 2025 पुष्प तिसरे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. दिलावर गौरवच्या चेंडूसाठी स्ट्रायकिंग एंडवर. दोनही संघांचं अस्तित्व लागलंय पणाला. महत्वपूर्ण विजयानिशी गुणतालिकेवर घेण्याची असेल आघाडी मनशा. मात्र कोण कोणाला देईल खो, कोणाला पचवावा लागेल पराभव, कोणाच्या नशिबात असेल विजय. काय घडेल काय बिघडेल अटीतटीची रोमहर्षक लढत. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. हारा वही जो लढा नहीं, जीता वही जो डरा नहीं. गौरव तयार, दिलावर तयार. स्क्वेअर कटचा देखना फटका, बॅकफुट पंच. दिलावरच्या बॅट मधून एकेरीसाठी वळवलेली पावलं दुसऱ्या धाबेसाठी घेतली जातील का? नकार दिला जातोय फलंदाज आकिबच्या कडून. सुस्थितीत दोनही फलंदाज पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर एकेरी धाबेने समीकरण बिघडवलं गेलंय. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 64 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला महाराष्ट्र ट्रेडर्स, दुसऱ्या बाजूला प्रोग्रेस ग्रुप. जय की पराभव सांगून जाणारी लढत. खाली राहिलेला चेंडू, फसवा चेंडू, डायरेक्ट हिट होण्याची आशंका. यावेळी देखील मिस केलं जात आहे टार्गेट. 1 धाव मिळाली जाते. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. दोनही चेंडू दर्जेदार हातालेत. गोलंदाज गौरवने. गौरव जाणला जातो या सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. मात्र या आधीच्या षटकामध्ये 2 झेल टिपले होते. हे महागडे झेल ठरतील का प्रोग्रेस ग्रुपसाठी? मात्र ते संजीवनी देणारे 6 धावा जमवल्या जातील का महाराष्ट्र ट्रेडर्स क्रिकेट संघाच्या बाजूने? स्क्वेअर कटचा फटका, फसलाय का फटका? पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून संजीवनी, संजीवनी, संजीवनी चौकार. SPL 4 डीजेच्या साथीने. फलंदाज दिलावरच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराने धावफलक. 69 धावा. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती, आतुरता होती, तो फटका दिलावरच्या बॅट मधून महाराष्ट्र ट्रेडर्स क्रिकेट संघाच्या गोटात शांतता अर्थातच आश्वासकता पाहायला मिळेल. मात्र हे 3 चेंडू महत्वपूर्ण असतील. 2 धावा नितांत गरजेच्या असतील. यावेळी देखील फसलाय का फटका? अपेक्षित टायमिंगचा अभाव. पॉइंट क्षेत्ररक्षकाकरवी सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धाबेवरच समाधान. दिलावर एका चौकारानिशी त्यानंतर आलेल्या एकेरी धाबेने नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. नाममात्र एकेरी धाबेची आवश्यकता. 70 धावा धावफलकावर जेवढ्या बनवल्या होत्या प्रोग्रेस ग्रुपने प्रथम फलंदाजी करताना. मात्र 1 धाव जादाची बनवत महाराष्ट्र ट्रेडर्स संघाला विजयावर शिक्कामोर्तब करावं लागेल. दबाव तंत्र. यावेळी मात्र गोलंदाज आकोटप्याचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर आलेल्या एकेरी धाबेने विजयावर शिक्कामोर्तब करत महाराष्ट्र ट्रेडर्स नोंदवतोय महत्वपूर्ण विजय. प्रोग्रेस ग्रुपला मात्र पाहावं लागतंय पराभवाचं मुख.